मराठा साम्राज्याचे सुभेदार, होळकर घराण्याचे संस्थापक आणि जिगरबाज योद्धा पेशवे बाजीराव प्रथम यांचे विश्वासू सेनापती आणि उत्तरेत मराठा साम्राज्याचा विस्तार करणारे आणि मराठा साम्राज्याची पताका अटकेपार लावणारे श्रीमंत सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांची 333वी जयंती मौर्य क्रांती संघ, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी महिला आघाडी यांच्या वतीने मोठ्या दिमाखात दहिवडी, तालुका मान, जिल्हा सातारा येथे साजरी करण्यात आली. 20 जुलै 1942 रोजी नागपूर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की आमचा संघर्ष सत्ता आणि संपत्तीसाठी नसून संपूर्ण स्वातंत्र्यासाठी आहे. हाच विचार घेऊन बाजार पटांगण, दहिवडी, तालुका मान, जिल्हा सातारा येथे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचा इतिहास आणि त्यांचं शौर्य सर्वांना माहीत व्हावं यासाठी मौर्य क्रांती संघाच्या वतीने ही जयंती मोठ्या दिमाखदार सोहळ्यात साजरी करण्यात आली. यावेळी मौर्य क्रांती संघाचे मान तालुका अध्यक्ष सुरेश गलांडे, तसेच व्याख्याते डॉक्टर अनिल दडसर, सामाजिक कार्यकर्ते किरण शिंगाडे, तसेच भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष रमेश रोकडे साहेब, सामाजिक कार्यकर्ते आणि धनगर आरक्षणाचे उपोषणकर्ते उत्तमराव विरकर, राष्ट्रीय जनता पक्ष अध्यक्ष श्री संदीप चिखरात, तसेच बामसेप तालुकाध्यक्ष श्री बाबासाहेब भोसले, वंचित बहुजन आघाडी दहिवडीचे शहराध्यक्ष राजू आवटे व विविध मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र देश न्यूज मराठीसाठी मी मृणाली नियम. आज आपण मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त आपण बाजार पटांगण दहिवडी या ठिकाणी उपस्थित झालेलो. साथियो, आपला जो कार्यक्रम घेणं किंवा जयंती घेणं आपला उद्देश नाही, परंतु आपल्या समाजाची जागृती व्हावी, समाजाला आपला इतिहास माहीत व्हावा, म्हणून जयंतीच्या कार्यक्रमाची आवश्यकता. आमच्या महापुरुषांना गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. सर्व महापुरुषांना अखिल भारतीय बौद्ध महासभेचा तालुका अध्यक्ष मान, त्याच्याकडून सर्व महापुरुषांना प्रथम अभिवादन. आज मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण जमलो आहोत. स्टेजवरील सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. माझ्या समोर असलेल्या सर्व बंधू भगिनींचं मी स्वागत करतो. अशोक सम्राट राजा मल्हारराव होळकर, तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, आद्य क्रांतीवीर उमाजीराजे, महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, सर्व महापुरुषांचा प्रथमतः आम्ही विनम्र अभिवादन करतो. आणि आज मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण जमलात त्याबद्दल मी सर्वांचे स्वागत करतो. मल्हारराव होळकर हे लहान असताना त्यांचे वडील वारले आणि वडील वारल्यानंतर त्यांचे संगोपन हे त्यांच्या आजोळी झाले, मामाच्या गावी झालं. मामाही त्यांचे मल्हारराव होळकर मोठे झाल्यानंतर त्यांनाही राजाच्या राजदरबारी घेतले जनतेची सेवा करण्यासाठी. आज बघा, आपण जर पाहिलं तर धनगर जे समाज आहेत, बंधू भगिनी आहेत व मल्हारराव होळकर आहेत, अशोक सम्राट राजा आहेत, अहिल्यादेवी होळकर आहेत, यांनी आपल्या देशासाठी भरपूर त्यांनी योगदान दिलेलं आहे. केली त्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोरील सर्वच बंधू आणि भगिनी, खरं तर अनेक वक्ते या ठिकाणी बोललेले आहेत. वेळ बराच झालेला आहे. यानंतरही अनेक वक्ते या ठिकाणी बोलणार आहेत. याचं भान ठेवून मी माझे विचार या ठिकाणी व्यक्त करतो आहे. खरं तर जयंती ही साजरी करण्या पाठीमागची भूमिकाच अशी असते की ती व्यक्ती कोणत्याही एका समाजाची नाही आणि नसते सुद्धा, परंतु आम्ही स्वतःला विद्वान समजून प्रत्येक व्यक्ती प्रत्येक समाजाच्या दावणीला बांधून तेवढ्यापुरता हा प्रकार चालू असतो. आज जर व्यासपीठावर पाहिलं तर फक्त धनगर समाजातील लोक व्यासपीठावर नाहीत, 4 ते 5 वेगवेगळ्या समाजातील लोक व्यासपीठावर आहेत. याचा मला आज रास्त अभिमान आहे. का तर 4 लोक एकत्र आले पाहिजेत, विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. आणि पूर्वीच्या काळी ज्या ज्या लोकांनी चांगलं कार्य केलं
ते पुढच्या पिढीकडे नेण्याची आपली जबाबदारी आहे. आज मल्हारराव होळकर जे आटके पार झेंडे लावून फक्त धनगर समाजासाठीच न कार्य करता त्यांनी सखल महाराष्ट्र राज्यासाठी किंवा सकल जनतेसाठी जे जे काम केलं त्या कामाची आजही इतर कोणत्याही पुस्तकी वृत्तांतातून किंवा कोणत्याही मीडियासमोर हे कार्य आलेलं नाही. आणि ती जयंती हे समाजासमोर किंवा सर्वांच्या समोर येण्यासाठी आपण जी जयंती त्यांचं कार्य आणि कर्तृत्व हे इतरांना सांगण्यासाठी नव्हे तर त्यांनी आतापर्यंत केलेलं काम किंवा त्यानंतर त्यांनी दिलेला वारसा हा अहिल्यादेवींच्या रूपानं तो पुढं समाजासमोर आला. साथियो, आज आपण भारत मुक्ती मोर्चाची ऑफिस विंग मौर्य क्रांती संघ यांच्या माध्यमातून राजे मल्हारराव होळकर जयंती आपण साजरी केली. त्याच्या पाठीमागे आपला उद्देश होता की लोकांच्यामध्ये जागृती निर्माण व्हावी आणि लोक जे अशोक सम्राट राजे आहेत ते आमच्या समाजालाच मुळात माहीत नाहीत की आमचे आहेत म्हणून. फक्त आमची आयडेंटिटी मल्हारराव होळकर किंवा होळकर घराणं म्हणूनच महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला ओळखलं जातं. वास्तविक पाहता अशोक बिंदुसार मौर्य ही जगातली ओळख आहे आणि त्याच नावानं आपण भारत मुक्ती मोर्चा त्याच्या अंतर्गत मौर्य क्रांती संघ हे संघटन आपण निर्माण केलेलं आहे. आणि हे संघटन 32 राज्यामध्ये 550 जिल्ह्यामध्ये आणि 3,500 तालुक्यामध्ये जवळजवळ 1.5 लाख खेड्यामध्ये कार्यरत आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही दहिवडी बाजार पटांगण दहिवडी या ठिकाणी राजे मल्हारराव होळकर जयंती आम्ही साजरी केलेली आहे. अतिशय आनंदामध्ये साजरी केलेली आहे. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. लोक खेड्या गावातून खूप लोकसंख्येने आलेले आहेत.